नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमाजिरसन यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला कुठल्या पुस्तकातली माहिती सांगणार नाही. आज मी तुम्हाला आमच्या शेतात प्रत्यक्षात काय झालं ते सांगणार आहे. तुरीची लागवड केल्यानंतर सुरुवातीला आमचा प्लॅन अगदी व्यवस्थित होता. वेळेत तण नियंत्रण करायचं, कोळपे मारायचं, तुरीच्या ओळी स्वच्छ ठेवायच्या. पण शेतीमध्ये आपण नियोजन केलं म्हणून सगळं आपल्या मनाप्रमाणे होत नाही आणि आमच्या तुरीतही अगदी असंच झालं. पाऊस आला, पाऊस थांबेना, जमीन ओली राहिली, कोळपे मारता आलं नाही आणि बघता बघता तण एवढं वाढलं की काही ठिकाणी तुरीपेक्षा तणच जास्त दिसायला लागलं. 7 ते 8 बायका कामाला लावल्या. घरचे लोकसुद्धा शेतात उतरले आणि सलग 5 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुरपणी केली. आज या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण अनुभव सांगणार आहे. तण एवढं का वाढलं, कोळपे का मारता आलं नाही, खुरपणी कशी केली आणि या 5 दिवसांच्या मेहनतीतून आम्हाला काय शिकायला मिळालं. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, यावर्षी तूर घेण्याचं आमचं पहिलेच वर्ष होतं. आम्ही 13 जून 2026 रोजी तुरीची लागवड केली होती. लागवडीनंतर सुरुवातीला पीक व्यवस्थित उगवलं, रोपं वर येऊ लागली. हळूहळू तुरीची वाढ सुरू झाली. शेतात गेल्यावर तुरीचा हिरवा रंग पाहून समाधान वाटत होतं. आम्हाला वाटत होतं की पीक चांगलंच जाणार. पण तुरीसोबत आणखी एक गोष्ट वाढत होती, ते म्हणजे तण. सुरुवातीला तण कमी होतं, त्यामुळे फार मोठी समस्या वाटली नाही. पण आम्हाला माहिती होतं की तण वेळेत काढणं गरजेचं आहे. म्हणून आमचा प्लॅन होता तण मोठं होण्यापूर्वी कोळपे मारायचं. पण पुढे पावसाने सगळं गणित बदललं. कोळपे मारायची वेळ जवळ आली, पण त्याच वेळी पावसाला सुरुवात झाली. एक दिवस पाऊस, दुसऱ्या दिवशी पाऊस, जमीन ओली, तर पुन्हा पाऊस. अशा परिस्थितीत बैल शेतामध्ये नेणं शक्य नव्हतं, कारण ओली जमीन असताना बैल नेली तर मातीची अवस्था खराब होऊ शकते आणि पिकालाही नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही थांबलो. मनात विचार आला, आज नाही तर उद्या कोळपे मारू. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस, मग पुन्हा वाट पाहिली. असं करता करता काही दिवस निघून गेले आणि तिकडे तण मात्र थांबायला तयार नव्हतं. तणाला पाऊस मिळाला आणि त्याची वाढ जोरात सुरू झाली. आम्हाला आता जाणवायला लागलं होतं की आपण तण नियंत्रणात मागे पडलेलो आहे. तणाचा प्रादुर्भाव वाढला. काही दिवसांनी शेतात गेलो आणि परिस्थिती पाहून आम्हालाच धक्का बसला. आधी जिथे तुरीची रोपं स्पष्ट दिसत होती, तिथे आता तणसुद्धा मोठं झालं होतं. काही ठिकाणी तर तुरीपेक्षा तणच जास्त दिसत होतं. आता ही साधी तणाची समस्या राहिली नव्हती. तण आणि तूर दोन्ही एकाच जमिनीत वाढत होते. दोघांनाही पाणी लागतं, अन्नद्रव्ये लागतात, सूर्यप्रकाश लागतो, जागा लागते. म्हणजे तण तुरीसोबत स्पर्धा करत होतं. आणि आम्हाला आता एक गोष्ट स्पष्ट झाली, आता आणखी उशीर करून चालणार नाही. मित्रांनो, पाऊस थांबला, पण कोळपे मारण्याची वेळ निघून गेली. शेवटी पाऊस थांबला. आम्हाला वाटलं चला आता कोळपे मारूया. पण शेतात गेल्यावर दुसरीच अडचण समोर आली. तोपर्यंत तुरीची झाडं मोठी झाली होती, तणही मोठं झालं होतं. आता कोळपे चालवलं तर तुरीच्या झाडांना नुकसान होण्याची शक्यता होती. काही झाडं उपटलीच जाऊ शकतात, मुळांना इजा होऊ शकते. म्हणून आम्ही परिस्थिती पाहून विचार केला, कोळपे मारणं आता योग्य राहणार नाही आणि शेवटी तो पर्याय आम्ही सोडून दिला. ही आमच्यासाठी मोठी अडचण होती, कारण तण खूप होतं, पण मशीनने काम करणं सुरक्षित वाटत नव्हतं. मग उरला एकच पर्याय, हाताने खुरपणी. शेवटी आम्ही 7-8 बाया खुरपणीसाठी कामाला लावल्या आणि घरचेही लोक शेतात उतरले. सकाळी लवकर शेतात जायचं, हातात खुरपं घ्यायचं आणि एका बाजूने तण काढायला सुरुवात करायची. एक रांग पूर्ण झाली की दुसरी रांग, पुन्हा तिसरी, असं करत संपूर्ण शेत पूर्ण करायचं. पहिल्या दिवशी काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं, तण खरंच खूप वाढलं होतं. एक दिवस काम करून संपेल असं वाटत नव्हतं. आणि खरंच एक दिवस नाही, 2 दिवस नाही, सलग जवळपास 5 दिवस खुरपणी केली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, उन्हात मातीत वाकून. एक एक तण काढत काम खूप कष्टाचं होतं. पण आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता, कारण एवढी मेहनत करून तूर लावली होती. आता तणामुळे पीक कमजोर होऊ द्यायचं नव्हतं. खुरपणी करताना आम्हाला एक गोष्ट खूप जाणवली, तण लहान असताना काढलं असतं तर एवढा वेळ लागला नसता. पण पावसामुळे तण मोठं झालं
त्यामुळे मजुरी वाढली, कामाचे दिवस वाढले, मेहनत वाढली आणि मानसिक ताणसुद्धा वाढला. म्हणूनच शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तण नियंत्रण हा पिकाचा छोटा विषय नाही. तण नियंत्रण वेळेत केलं नाही तर पुढे त्यासाठी जास्त खर्च होऊ शकतो. आमच्या बाबतीत तर कोळपे मारता आलं नाही आणि शेवटी हाताने खुरपणी करावी लागली. आता मित्रांनो, 5 दिवसाची मेहनत पूर्ण झाल्यानंतर शेताकडे पाहिलं आणि फरक स्पष्ट दिसत होता. आधी तणामध्ये तूर शोधावी लागत होती, आता तुरीची झाडं व्यवस्थित दिसत होती, ओळी दिसत होत्या, शेती स्वच्छ दिसत होती, तुरीला मोकळी जागा मिळाली. आणि आता आमचं लक्ष पुन्हा तुरीच्या वाढीकडे गेलं. पुढे झाडांची वाढ कशी होते, फांद्या कशा फुटतात, फुलधारणा कशी होते, शेंगा कशा लागतात, याकडे आता आम्ही लक्ष देणार आहोत. या अनुभवातून आम्हाला काय शिकायला मिळालं? मित्रांनो, आमच्या या अनुभवातून आम्हाला काही महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले. तण लहान असतानाच नियंत्रण करा, तण मोठं झालं की काम वाढतं. पावसाचं नियोजन महत्त्वाचं, पावसामुळे अनेकदा नियोजित काम पुढे ढकलावं लागतं. म्हणून शक्य असेल तेव्हा हवामानाचा अंदाज घेऊन कामाचं नियोजन करायला हवं. कोळप्याची योग्य वेळ महत्त्वाची आहे. तूर मोठी झाल्यानंतर कोळपे मारण्याचा निर्णय घेताना पिकाचं नुकसान होणार नाही ना, हे पाहणं गरजेचे आहे. तण वाढलं तर मजुरी वाढते. आम्हाला 5 दिवस खुरपणी करावी लागली. वेळेत तण नियंत्रण झालं असतं तर कदाचित एवढी मेहनत लागली नसती. शेताची नियमित पाहणी करा. शेतात जाऊन फक्त पीक पाहू नका. तण कुठे आहे, किडी आहेत का, रोगाची लक्षणं आहेत का, झाडांची वाढ कशी आहे, हे सगळं पहा. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आमच्या तुरीच्या नियंत्रणाचा प्रत्यक्ष अनुभव. आमचा प्लॅन होता कोळपे मारायचा, पण पाऊस आला, कोळपे मारता आलं नाही. तण वाढलं आणि शेवटी 7-8 बाया आणि घरचे सर्वजण शेतात उतरले. सलग 5 दिवस खुरपणी केली. मेहनत खूप झाली, पण शेवटी तण नियंत्रण झालं आणि तूर पुन्हा व्यवस्थित दिसायला लागली. शेतीमध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हे आमचं पहिलं तूर वर्ष आहे आणि या एका अनुभवातूनच आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आता पुढे तुरीची वाढ कशी होते, फुलं कधी येतात, शेंगा कशा लागतात आणि शेवटी उत्पादन किती मिळतं, हे सगळं आम्ही तुम्हाला सोमा 07 प्रत्यक्ष शेतातून दाखवणार आहोत. आणि आता तुमची पाळी. तुमच्या तुरीमध्ये तण नियंत्रण कसं केलं, कोळपे मारलं की खुरपणी केली आणि तुमच्या तुरीला आज किती दिवस झाले, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रत्यक्ष शेतीच्या व्हिडिओसाठी सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय जवान, जय किसान.